नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर आज तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 2.2। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, ही संख्या अक्षरात कशी लिहितात। प्रश्न सुरू करण्या अगोदर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे। तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज। अब्ज पर्यंतच्या संख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत किंवा हे तुम्ही पाठ करून घ्यायचे। मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओतही सांगितलेलं आहे, पुन्हा आजही सांगतोय, हे तुमचं पाठ असेल तरच तुम्हाला असे प्रश्न सोडवता येतील। पाहूया, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार आणि लक्ष। 9 हा लक्षच्या जागेवर आहे म्हणून 99,000 येणार नाही, तर याचा पहिला पर्याय आपला गेला। दुसरा आहे 9,90,999। आता लक्ष आणि लाख हे एकच असतात, एवढं लक्षात ठेवायचं। 9,90,000 हे 90,000, 999 पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला दुसरा, सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढील पैकी कोणती। आता सगळ्यात मोठी जर तुम्हाला 7 अंकी संख्या विचारली या ठिकाणी, ती तुम्हाला माहित आहे। पहा, मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो। 1 2 3 4 5 6 7 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे। पण 1 ने लहान जर याच्यातून 1 मायनस केला तर इथे येणार 8। मग या ठिकाणी 3 9 आणि 3 9 आणि शेवटी 8 हा अंक असला पाहिजे। इथं सर्व संख्या जे अंक दिले हे 9 आहेत म्हणून पर्याय 1 येणार नाही। या ठिकाणी शेवटी 9 आहे, त्याचा अगोदर 8 आहे म्हणून पर्याय क्रमांक दुसराही चुकला। तिसरा पाहूया, या ठिकाणी 3 9 पुढे 3 9 शेवटी 8 म्हणजे याच पद्धतीने दिलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा, 9 दशलक्ष 9 ही संख्या अंकात लिहा। 2018 ला आलेला हा प्रश्न आहे। अशा प्रकारचे प्रश्न आले तर घाबरून मुळीच जायचं नाही। पहा, तुम्हाला काय सांगितलंय मी, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी। आता या ठिकाणी दशलक्ष सांगितले आणि 9, मग दशलक्षच्या घरात 9 लिहायचा, दशलक्ष 9 शेवटी 9 म्हणजे युनिट प्लेस, एकक स्थानी 9 मधल्या सर्व संख्या ज्या असतील त्या 00 येणार आहे। मग ह्या ठिकाणी याचं वाचन करण्यासाठी आपल्याला स्वल्पविराम सुरुवातीला 3 घर सोडून आपण 2-2 घर देत असतो। ही संख्या तयार होते आहे 90 लक्ष 9। काय तयार होते? 90 लक्ष 9। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 गेला। पर्याय क्रमांक 1 आणि 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 म्हणजे हे आणि हे उत्तर बरोबर आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न चौथा, त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। येणारे जे व्हिडिओ आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारा व्हिडिओ तुमचा मोबाईलवर लगेच क्विकली येईल। चला, पुढचा प्रश्न आहे चौथा। विद्यार्थी मित्रांनो, 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7 मध्ये एक 0 कमी लिहिले, तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल। 2021 ला आलेला हा प्रश्न। पहा, आता तिने 70 लाख, मग लाखवर 5 शून्य असतात हे आपल्याला माहिती आहे। हे लिहिले मी 70 लाखवर 5 शून्य, शेवटी काय असला पाहिजे 7 म्हणून 1 2 3 4 शून्य आणि शेवटी 7 येईल, कारण 70 वर 5 शून्य असले पाहिजे, शेवटी 7 आहे
म्हणून या ठिकाणी 4 शून्य घ्यावं लागले. आता ते ईश्वरीने 1 शून्य कमी केला, मग तो इकडचा आपण कमी करूया. मग आता हा 7 जसाच तसा 1 2 3 4 हा शून्य कमी केला आणि हा 7 इथं जसाच तसा. इथून मायनस करावं लागेल. ईश्वरीची संख्या ही कितीने कमी आहे का जास्त हे आपल्याला शोधायचं आहे. मग 7 मधून 7 गेले 0, 0 मायनस 0, शून्यातून गेले 0, 0 0, शून्यातून 7 मायनस होत नाही म्हणजे 0 मायनस 7 होत नाही. या ठिकाणी झाले 10, इथं उरला 6. 10 मायनस 7 3 आणि हा 6 जसाच तसा. इथं संख्या तयार होते 63 लाख ने कमी. काय असते कमी, कारण ईश्वरीने 1 शून्य कमी लिहिला होता म्हणून तिची संख्या कमी असेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे तो चुकला आहे. या ठिकाणी 77 आहे म्हणून पर्याय क्रमांक दुसराही चुकला. या ठिकाणी 63 लाख ने जास्त चुकीचं, आपल्याला कमी हवंय म्हणून तिसरा गेला. म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे आपला, ही संख्या अक्षरात लिहा. आता अक्षरात लिहिण्यासाठी ती तुम्हाला रीडिंग करता यायला हवी, वाचता यायला हवी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजे हे झाले 99 लक्ष. मग 9 लाख आहेत का, नाही, पर्याय 1 गेला. 99 लाख, इथं 99 आहे आणि लक्षला आपण लाख म्हणतो म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. 99,000 नाही, 990 नाही. पुढचा प्रश्न आहे 7वा. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. तर सर्वात मोठे या ठिकाणी सांगितले 10 अंकी म्हणजे कोटी, दशकोटी पर्यंत आपलं पाठ असलं पाहिजे आणि त्याचा पुढे येतो अब्ज आणि 10 अब्ज. पहा या ठिकाणी 9 कोटी येणार नाही कारण मोठी संख्या आहे अब्ज. 10 अंकी मध्ये कोटी गेला, आणखी कोटी आहे का, नाही, इथं आहे 99 कोटी म्हणून पर्याय 1 आणि पर्याय 2 गेले. उरले आपल्याकडे आता पर्याय 2. 9 अब्ज. आता या ठिकाणी 9 अब्ज, इथंही 9 अब्ज आहे. 99 कोटी, 99 कोटी, 99 लक्ष, 99 लक्ष, 99,000. आता लक्ष नंतर 1000 येतो, इथं 900 म्हणजे पर्याय क्रमांक 3 चुकला. योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 2. किती सोपे विद्यार्थी मित्रांनो, त्याच ठिकाणी आपण क्विकली सोडवू शकतो. यासाठी माझ्या पेनकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. मी कशा पद्धतीने खुणा करतोय, तुमची निरीक्षण क्षमता वाढवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे आपला 7वा. 33,70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल. जर तुमचा लिखाण करताना पुन्हा गोंधळ होत असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी पडत कंटिन्यू असेल. 33 कोटी म्हणून या ठिकाणी आले 33. 70,000, आता हजारच्या घरात हे आले 70 दशल म्हणून इथं 278, 278. या पद्धतीने मराठी अंक तुमचे व्यवस्थित लक्षात असले पाहिजे तर तुमची योग्य मान्य होईल. नंतर इथं 0 0. आता ही संख्या आपल्याला इथं शोधायची आहे. पर्याय क्रमांक 1 मध्येही मला ते उत्तर दिसत नाही, पर्याय 1 चुकला. 2 मध्येही, नंतर इथं 2 0 7 नंतर इथं नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गेला. 33 00 33 00, 70 278, 70 278 म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न पाहूया 8वा. एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 अंक आहे. 5 दशकोटी.
व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे, त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? जर तुमचं एक एक दशक व्यवस्थित पाठ झालं असेल आणि कोटीवर किती झिरो, लक्षवर किती झिरो, अब्जवर किती झिरो, हजारावर किती झिरो, हे जर तुमचं डोळे झाकून पाठ असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहायची आवश्यकता असणार नाही. आता या ठिकाणी आहे 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7. आता दशकोटी पहा, दशकोटी आला म्हणून या ठिकाणी येईल 70 कोटी. काय येईल? 70 कोटी. आणि नंतर सर्व येणार काय? झिरो. मग या ठिकाणी 7 दिलेले आहे. पहा 7 अब्ज म्हणून पर्याय 1 गेला. 7 कोटी नाही कारण 70 कोटी असतील म्हणून पर्याय 3 गेला. पर्याय 2 मध्ये 70 कोटी आपल्याला योग्य उत्तर मिळालं. 77 तर उल्लेखच नाहीये कारण फक्त एकच 7 आहे म्हणून पर्याय 4 ही येणार नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 9वा. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पहा. या ठिकाणी क्रमिक काही गोष्टी प्रश्न वाचत असताना व्यवस्थित समजून घ्यायच्या. पुढील पैकी कोणती? या ठिकाणी आता क्रमिक आपल्याला शोधायचे आहे. सुरुवातीला लक्षपर्यंत एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. सॉरी इथं दशलक्ष ह असला पाहिजे. 75 लक्ष हे आले 75. नंतर 9,535. 9,535. आता 35 नंतर क्रमाने येणारी संख्या 36. व्हेरी गुड, तुम्हाला माहित आहे. आता या ठिकाणी बघा 75 या ठिकाणी असेल झिरो. इथं 75 नंतर झिरो नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. 75 नंतर पुन्हा झिरो, इथं पर्याय 2 मध्ये ही नाही म्हणून पर्याय 2 ही गेला. पुढचं 75 नंतर 09 534 आपल्याला चुकलं कारण आपल्याला 536 हवंय म्हणून पर्याय क्रमांक 3 ही चुकला. उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. पहा ही संख्या आणि ही संख्या आपली बरोबर आहे. चला आता आपला स्वाध्याय 2.2 मधला शेवटचा प्रश्न. एका महिला बचत गटाने या रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? बघा प्रश्न पुन्हा समजून घ्या. या ठिकाणी नाहीचा उल्लेख आलेला आहे. नाही 68,000 बरोबर आहे. 68,500 म्हणजे 68,000 होतात. 68,500 68,500 हेही बरोबर, हेही बरोबर. आपल्याला विचारलेलं आहे चुकीचे कुठे गेलं? कोणते नाही? बघा आपल्याला नाही विचारलेलं आहे. 685 शतक, 685 शतक. शतक वर 2 झिरो येतात म्हणजे हे पण बरोबर. उत्तर मिळालं 4. 685 दशक, दशक वर 1 शून्य येतो, इथं 2 शून्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 चुकला. आणि जर चुकला तो आपल्यासाठी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शांतपणे व्यवस्थित समजून घेतला म्हणून तुमचं धन्यवाद. पुढे भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओला.